तर जसं की आता अधिक महिना सुरू आहे आणि आजच्या दिवशी अधिक महिन्यातला पहिला मंगळवार हा होता. तर मला जरा बाहेर जायचं होतं, थोडंसं ओटी भरायचं सामान आणायचं होतं. आईची काकूची मला ओटी भरायची होती आजच्या दिवशी. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. मागचा जो काही अधिक महिना गेला तर तेव्हासुद्धा मी ते केलं होतं, पण ओटी मात्र भरलेली नव्हती. फक्त साडी मी घेऊन त्यांना दिली होती आईला आणि काकूला. पण ह्यावेळेस मात्र म्हटलं ओटीचं सामान घेऊन ओटीच भरूयात आपण. तर त्यासाठी मी ते सकाळी आता तयार झाली होती आणि आता माहेरचं आहे सध्या म्हणून म्हटलं. आणि हो, आपण जगात कुठेही असू दे, किती मोठ्या मार्केटचं आपलं सासर असू दे, पण इथल्या माहेरच्या मार्केटमध्ये शॉपिंग करण्याची मजा असते तर ती काही वेगळीच असते. तर मी इकडे आली होती आणि हे जे एक दुकान आहे तिथे तर खूप म्हणजे छान आहे. बांगड्या खूप छान मिळतात तिथे. मी बऱ्याच दिवसांपासून तिकडनं बांगड्या घेत असते. तर मी स्वतःसाठी बघत होती पण मला साईज भेटली नाही माझी. तर असं मी फक्त ओटीचं सामान घेऊन आली. आणि आई आणि काकूची ओटी भरण्यासोबतच मला आज इथे माझ्या माहेरी चामुंडा मातेचं मंदिर आहे, भवानी मातेचं आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा ओटी भरायला मला सामान आणायचं होतं. तर छान असे ब्लाऊज पीस आणले होते मी आणि ओटीचं जे काही आपलं रेग्युलर शृंगाराचं सामान असतं ते आणि नारळ वगैरे अशा काही गोष्टी मी घेऊन आली होती. आणि घरी आल्यानंतर सगळ्यात आधी मी देवघराजवळ देवींसाठी जे काही मला ओटी न्यायचे होते तर त्या मी भरून घेतल्या आणि त्यांना तसंच मी गोळा करून बांधून ठेवलं आहे. आता खूप ऊन तापायला लागलं होतं, दुपारची वेळ होती. तर मी संध्याकाळी तिकडे मंदिरात जाईल तेव्हा त्या दोघं देवींसाठीच्या ओटी मी माझ्या सोबत घेईल. तर तोही व्हिडिओ मी पुढे लावलेला आहे. त्यामुळे तुम्हालाही दर्शन होईल. म्हणून आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि खरं सांगायचं झालं तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता, स्पेशल होता. निमित्त कुठलंही असो, अधिक महिना निमित्त काय असे ना, पण आईबद्दलची थोडीफार कृतज्ञता मला व्यक्त करता आली. आणि म्हणूनच काय ते मी ओटी वगैरे भरायचं घेतलं होतं. साडी तर मी अशी घेतलीच होती आईला, पण म्हटलं करूया आता ह्या वर्षी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीच मुलगी मला तरी अजूनपर्यंत आठवत नाही की मुलीने आईची ओटी भरलेली आहे. तर हेही मला खूप आवडली ही कन्सेप्ट, म्हणून माझ्या खूप दिवसांचं डोक्यात होतं. लास्ट टाईमसुद्धा मला म्हणजे तेव्हा पण माहिती होतं, पण ओटी मात्र भरणं झालं नव्हतं. साड्या देऊन टाकलं होतं मी. पण आता मी आवर्जून खूप दिवसांचं ठरवलं होतं की ह्यावेळेस ओटीच भरेल म्हणून. आणि फायनली आज आता ती ओटी मी भरून घेते. आणि दिवसही छान होता, अधिक महिन्यातला पहिलाच मंगळवार हा होता. आणि मला आता माहेर येऊन एक 8 दिवस झालेले आहेत, 8-10 दिवस. तर कधी घरी जाणं होईल म्हटलं परत, म्हणून मी आजच्या दिवशी हे काम करून घेतलं. आणि आईची ओटी भरताना इतकं मन असं भरून आलं होतं, कारण कसं असतं ना, आपण किती जरी मोठे झालो तरी आपण आईसाठी आपण लहानच असतो, आईवडिलांसाठी दोघांसाठी. तर मला खूप छान वाटत होतं आजच्या दिवशी हे सगळं करून, कारण खूप दिवसांचं डोक्यात होतं माझ्या अधिक महिना कधी येतोय मी वाट बघत होती ह्यावेळेस. आणि खरंच सांगते, ज्यांना शक्य असेल, आता कोणी खूप लांब असतील किंवा शक्य नसेल, पण ज्यांना शक्य असेल त्यांनी हे करून बघा. खूप छान वाटत होतं, मला खूप भारी वाटत होतं त्या दिवशी. आयुष्यभर आपल्याला भरभरून देणाऱ्या आईला थोडं देण्यात मला तरी काही वावगं वाटत नाही आणि खूप छान वाटतं उलट. आणि यांना दोघींना नेहमी एवढी घाई असते, माहिती नाही कसली घाई असते, पण दोघींना म्हटलं की छानशी साडी नेसून छान तयार व्हा, मी तोपर्यंत रांगोळी वगैरे काढते खाली. तर दोघींनी हातातली कामं लवकर सोडली नाही, कामं करत म्हणजे तशाच बसल्या होत्या त्या. काकू मला वाटतं काहीतरी स्वयंपाकाचं करत होती आणि आई फरशी पुसत होती आणि तशाच येऊन बसल्या त्या व्हिडिओमध्ये सुद्धा. आणि इथे आल्यापासून आधीच तर एवढे कामं वाढवून ठेवतो आहे दिवसभर, काही ना काही, कारण आता ऊन असल्यामुळे त्याला बाहेर जाऊ देता येत नाही. मग घरात काय करायचं, काय गोंधळ घालायचं, तो घाल बाबा असं चाललं आहे सगळं. दिवसभर पप्पांसोबत बाहेर जाऊन काही ना काही आणतो आणि यूट्यूबला काहीतरी रेसिपी बघेल आणि तसं बनवतो. आज काहीतरी हे ओरिओ शेक त्याला बनवायचं होतं, त्याच्यासाठी ते ओरिओचे बिस्किटचे 2 पॅकेट्स. आणि ते सकाळी त्याने माझ्याकडे सांगितलं होतं मी जेव्हा ते पूजेचं सामान आणायला गेली होती तेव्हा. तर आता दुपारी तो हे बनवतो आहे. काही नाही, त्याने बिस्किट ते दुधामध्ये टाकले होते, थोडीशी साखर घातली आणि मिक्सरमधून त्याला फिरून घेतलं होतं. आणि 1 ते 2च घोट त्याने ते पिलं आणि ते अजिबात आवडलं नाही. ते तसंच पडलं होतं दिवसभर. त्यानंतर कुठे त्याला फ्रीज केलं, फ्रीजमध्ये ठेवलं, तरी नव्हतं खाल्लेलं ते, असंच इकडे तिकडे दिलं होतं त्याने. आणि हेच उद्योग आता सध्या त्याची सुरू आहेत. आणि फारसं शूटही नव्हतं करू दिलेलं, मिस करतो सगळं असं त्याचं म्हणणं होतं. आणि बाहेर जायचं नाही म्हटल्यावर हे सगळं तर घरात आपल्याला पसारा सहन करावाच लागेल मुलांचा. तर तसंच चाललं होतं त्याचं. गुड. बस ना, खूप जास्त होऊन जाईल, बस बस बस. आणि हे एवढं सगळं करून त्यावर त्याला ते परत गार्निशिंग पण करायचं होतं. तर काहीतरी चांगलं दे मला त्याच्यावर ठेवायला. तर एक बिस्किट ओरिओची आणि हे त्याच्यासाठी मी चॉकलेट आणलं होतं, तर तेही त्याच्यात घालून त्याने असंच वाया घालवलं होतं.
त्यानंतर संध्याकाळी आम्ही आता इथे निघालो होतो. छानशी साडी वगैरे घालून मी रेडी झाले होते आता, कारण मला जे काही देवीची मी ओटी भरून ठेवलं होतं घरात, तर ते सोबत न्यायचं होतं, म्हणजे तिकडे मंदिरात जायचं होतं. तर त्यासाठी आम्ही तयार झालो आणि संध्याकाळचे आता 6 वाजले होते तरीसुद्धा एवढं ऊन तापत होतं की घराच्या बाहेर पडायचं म्हणजे इच्छाच होत नव्हती. आणि त्यातल्या त्यात आज होता मंगळवार, आणि मंगळवार म्हटलं की माझ्या माहेरी बाजाराचा दिवस असतो. तर मेन जो रस्ता आहे तर तिथेच बाजार भरलेला असतो मला वाटतं. तर खूप जास्त गर्दी असते रस्त्यांवर, कारण आजूबाजूचे खेड्यांचे लोक वगैरे सगळे तिथे आठवडी बाजारासाठी आलेले असतात. तर तेही एक डोक्यात होतं की आता दुसऱ्या रस्त्याने जायला लागेल, आणि बऱ्याच दिवसांनंतर आता मी त्या मंदिरांमध्ये जाते. तर त्यासाठी मग आम्ही मधल्या रस्त्याने 3-4 आम्ही निघालो होतो. पण सगळ्यात आधी आम्ही गेलो होतो स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात, कारण ते थोडं लांब पडतं, आणि भवानी मातेचं जे मंदिर आहे तर ते सुद्धा थोडं लांब आहे. आणि चामुंडा मातेचं जे मंदिर आहे तर ते जरा गावाला लागून असल्यामुळे म्हटलं जे लांबचं आहे तिकडे आधी जाऊन येऊयात आपण, कारण संध्याकाळ होत आली होती आणि रस्त्याने जायचं होतं, लहान बाळ होतं सोबत, म्हणून म्हटलं तिकडनं जाऊन येऊयात आपण, मेन रस्त्याने आम्हाला जायचं असल्यामुळे. तरी ते केंद्रात आलो आणि खूप शांत वाटत होतं. आणि आम्ही याच्या आधीच आरती झाली होती, म्हणजे मला वाटतं आम्ही घरून 6ला निघालो आणि 6लाच इकडे डॉट आरती होती, तर आम्ही येईस्तोवर आरती झालेली होती. असं पण मग छान असं आम्ही तिथे दर्शन घेतलं, आणि कोणी नसल्यामुळे एकदम निवांत असं दर्शन झालं होतं आमचं. आणि खरं तर ह्या केंद्रातसुद्धा बऱ्याच दिवसांचं येणं झालेलं नव्हतं, मला वाटतं 1 ते 1.5 वर्षांपेक्षा जास्त झालेलं असावं. हा पण मात्र येता जाताना आम्ही जेव्हाही घरी जातो किंवा तिकडनं येत असतो तेव्हा लांबून गाडीतून मात्र दर्शन घेणं तेवढं मात्र होतं, पण असं केंद्रात जाऊन दर्शन घेतलेलं नव्हतं. आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं आम्ही तिथे थांबलो होतो, आणि इथे थांबलो होतो तेव्हा अशी तिकडे चामुंडा मातेच्या मंदिरात आरतीला सुरुवात झाली होती. आणि तशी काही कल्पना नव्हती की 6:30ला तिकडे आरती असते, नाहीतर तिकडे आधी जाणं झालं असतं. पण अंधार पडायच्या आधी आम्हाला इकडून निघायचं होतं लांबून, म्हणून आम्ही डायरेक्टली इकडे आलो होतो. तर हा केंद्रातला बाहेरचा परिसर आहे, आणि हे अंजनी नदीचं पात्र आहे, जे की माझ्या माहेरी आहे. आणि भरपूर असं पाणी मला ह्यावेळेस दिसतंय, बऱ्यापैकी पाणी होतं नदीला. आणि तिथून मग आम्ही केंद्राच्या ऑपोजिट साईडला, म्हणजे रस्त्याच्या तिकडे हे भवानी मातेचं मंदिर आहे. तर हे खूप जुनं मंदिर आहे, म्हणजे मला खूप आठवतं, मी लहान असतानासुद्धा इथे आलेले आहे, जेव्हा माझे आईवडील गावी असायचे तेव्हा. तर इथेही मला ओटीचं सामान द्यायचं होतं. तर इथे दर्शन घेतलं, आणि इथे नवरात्रीत आधी म्हणजे खूप गर्दी असायची किंवा रात्री दांडिया वगैरेचे प्रोग्राम व्हायचे. पण जेव्हापासून आता तिकडे ते चामुंडा माताचं मंदिर झालं आहे तर आता तिकडे होतं गावाला लागूनच. पण सगळ्यात आधी तर इकडेच असायचा प्रोग्राम दांडियांचा वगैरे रात्रीला. तर इथे ही देवीची ओटी मी आता भरून घेतली होती, म्हणजे मी घरूनच भरून आणली होती. दिवसभर तिथे देवघराजवळच ठेवली होती. आता फक्त इकडे ते जसंच्या तसं मोकळं केलं होतं, आणि बांगड्या वगैरे जे असतात तर तिथे समोर ते त्रिशूलमध्ये टाकलेले दिसत आहेत मला, तर मी त्याच्यातच अडकवून दिल्या होत्या. आणि बाकीचं ओटीचं सामान देवीच्या पायांशी लावून परत तिकडेच तिथे गोळा करून ठेवलं होतं. आणि तिथून पुढे मग आता संध्याकाळचे 7 वाजले होते तरीसुद्धा एवढं उजेड होतं, आणि आता असतंच ते उन्हाळा असल्यामुळे. तर इथे मी चामुंडा मातेच्या मंदिरात आलो होतो. तर इथे दर्शन घेतलं, आणि इथे आरती झालेली होती, आणि नुकतीच झाली होती, त्यामुळे आता कोणीच नव्हतं मंदिरात. आरती झाल्यावर सगळे निघून गेले होते. तर असं इथे सुद्धा आमचं छान असं दर्शन झालं होतं, आणि खूप छान आहे. आत्ताच हे मंदिर मला वाटतं बांधलं गेलेलं आहे. हे 2-1 वर्ष झाले असतील, 2 ते 3 वर्ष फार तर. पण मी एकदाही आलेली नव्हती, मी पहिल्यांदाही मंदिरात येते आता. म्हणजे बांधकाम झाल्यानंतर रस्त्याने येता जातं तर मला बऱ्याचदा दिसतं, आणि लांबून त्याचं दर्शन वगैरे होतं, पण मंदिरात आतमध्ये मी आलेली नव्हती. तर छान आहे, भरपूर अशी जागा आहे इथे सुद्धा. तर आत्ता नवरात्रीत जे काही गरबा वगैरे होतात, दांडिया होतात, तर तो प्रोग्राम इकडे होतो, कारण हे मंदिर जरा गावाला म्हणजे जवळ पडतं त्या मंदिरांपेक्षा. आणि भरपूर असं स्पेससुद्धा आहे इथे बाहेर, मोठा तुम्हाला दिसत असेल, खूप मोठा परिसर आहे आजूबाजूला, आणि मंदिरही खूप छान आहे. तर तिथे दर्शन घेतलं, आणि मंदिरात एंट्री करतानाच समोरच देवीचं जे काही वाहन असतं सिंह, तर त्यांची प्रतिमा आहे. आणि मंदिराच्या डाव्या बाजूला गणपतीची आणि उजव्या बाजूला हनुमंतरायांची मूर्ती आहे, छोटे छोटे बॉक्समध्ये तुम्हाला दिसत असेल दोघं साईडला. आणि आतमध्ये ही गाभाऱ्यात चामुंडा मातेची मूर्ती आहे.
आणि ही जी देवी आहे चामुंडा माता, तर आजूबाजूला बऱ्याच जणांचं म्हणजे जो काही परिसर आहे तर गावं वगैरे लागून जे इथे माझ्या माहेराला लागून आहे, तर बऱ्याच जणांची कुलदेवीसुद्धा असल्यामुळे ते बऱ्याचदा म्हणजे ये जा सुरूच असतो, लोकांचा वावर असतोच कारण कुलदेवी असल्यामुळे. मेन ठिकाण तर लांब राहतं, तर जे जवळपास असतं तिथे लोक जाऊन येतात, पटकन जाऊन येतात, तर त्यामुळे गर्दी असते. आणि मंगळवार असलं की बाजाराला येणारे वगैरे सुद्धा इथे येतात, पण आत्ता कोणी नव्हतं आम्ही गेलो तेव्हा, त्यामुळे इथे आमचं खूप छान असं निवांत दर्शन झालं. आणि इथे सुद्धा आम्ही थोडा वेळ बसलो होतो बाहेर. आणि आत्ताच आरती झालेली होती नुकतीच, त्यामुळे दिवे वगैरे सुद्धा तिथे सुरूच होते, तर आम्ही आरती करून घेतली होती. आणि या मंदिराला लागूनच म्हणजे बाजूलाच एक लहानसं महादेवाचं सुद्धा मंदिर आहे, तर तिथे दर्शन घेतलं होतं. पण त्याआधी म्हटलं तुम्हाला शिखराचं दर्शन घडवावं, तर थोडंसं ते शूट घेतलं. आणि इथे हे महादेवाचं मंदिर आहे छोटंसं, आणि मंदिराच्या मागे पुढे सगळीकडे तिथे एवढे असे तुळशीचे रोपं होते, खूप रोपं होते. आणि मला वाटत होतं घ्यावंसं, पण घरी जायला अजून उशीर होता. म्हटलं जाऊ त्या दिवशी जाताना घेऊन जाऊ, इकडनं जर गाडी गेली तर. आणि या महादेवाच्या मंदिराबद्दल मला काही माहिती नव्हतं की तिथे महादेवाचं मंदिरसुद्धा आहे, नाहीतर एखादी पाण्याची बॉटल वगैरे भरून आणली असते अभिषेक करण्यासाठी घरून, पण तेवढं काही तेव्हा लक्षात नव्हतं. इथे आल्यावर माहिती झालं की इकडे महादेवाचं मंदिरसुद्धा आहे. तर असं आम्ही इथे फक्त नमस्कार केला होता. आणि तसं तर तिथे गळती सुरूच होती, पाणी होतं वर त्याच्यामध्ये. आणि मला वाटत होतं की ते महादेवाचं मंदिर आहे म्हणजे आजूबाजूला कुठेतरी बेलाचं झाड असावंच. मी थोडंसं बघितलं होतं बॅक साईडला, पण मला कुठे दिसलं नाही. असेल कदाचित, पण मला दिसलेलं नसेल बहुतेक. हो, पण तुळशीची रोपं मात्र भरपूर होती तिकडे. तर आजचा आपला व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. आणि सोबतच तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.